नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकारची भूमिका काय आहे यावर आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पण ही महत्त्वाची बातमी पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण बातमी। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून अनेक वर्षापासून निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी विविध मागण्या केल्या जात आहेत। त्यामध्ये पेन्शन किंवा निवृत्तीच्या काळातील आर्थिक सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे। अंगणवाडी कर्मचारी बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच महिला आणि बालकांशी संबंधित विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात। या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत बैठक झाल्याचे वृत्त असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शाश्वत आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे। संबंधित मागण्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त आहे। सध्या उपलब्ध अधिकृत माहिती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दरमहा किती पेन्शन मिळणार, किती वर्षाची सेवा आवश्यक असेल, सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार का, याबाबत निश्चित नियम किंवा अंमलबजावणीची तारीख स्पष्ट झालेली दिसत नाही। त्यामुळे सोशल मीडियावर पेन्शनची ठराविक रक्कम, पात्रता किंवा पेन्शन सुरू होण्याची तारीख सांगणारे मेसेज दिसले तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। सरकारचा अधिकृत शासन निर्णय किंवा अंमलबजावणीचा आदेश आल्यानंतरच या सर्व प्रश्नांची निश्चित माहिती मिळेल। दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह इतर सेवा सुविधाबाबतही सरकारकडून विविध निर्णय घेतले गेले आहेत। उदाहरणार्थ 2024 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधन वाढीबाबत निर्णय घेतल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे लक्ष पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे।